हॅलो. हॅलो, ऐक ना विद्युत, तू बिझी आहेस का? नाही नाही ताई, कोर्टातच आहे, पण बोलू शकतो. बोल ना. अरे ऐक ना, मी तुला जे कंपनीचे पेपर्स तयार करायला सांगितले होते ते तयार केलेस का? हो, ते मी तयार केले. आणि त्यात पार्टनरशिपचे काही क्लॉजेस मी ऍड करायला सांगितले होते तुला, ते पण केले? हो, ते क्लोजेस सुद्धा मी टाकलेत त्यामध्ये. विद्युत ऐक ना, प्लीज ते पेपर्स तू संध्याकाळी घरी घेऊन येशील का? अगं तू प्लीज काय म्हणतेस? हे बघ, तू नाही फोन केला असतास ना तरी मी ते पेपर घेऊन संध्याकाळी येणारच होतो. बरं मग ठीक आहे, संध्याकाळी ये. हो, येतो मी. ओके. बर. पार्टनरशिपचे पेपर्स रेडी झाले सुद्धा. त्या ऊर्जाचं सगळं म्हणणं खरं ठरतंय. संध्याकाळी पेपर्स मिळणार आहेत, तर या ओकेजनचं ग्रँड सेलिब्रेशन झालंच पाहिजे. काय हो 4 BHK? आज घरात एवढी शांतता कशी काय? घरात कोणी असेल तर आवाज होईल ना. सगळे आपापल्या कामाला गेले, मी आपली घरात एकटीच. छे हो, तुम्ही तर आहात ना, मग तुम्ही एकट्या आरडाओरडा करू शकता हो. टोमणे पुरे. अहो चिडताय कशाला? अहो प्रत्येकाचं आपापलं रुटीन सुरू झालं, सगळेजण आपापल्या कामात बिझी आहेत. आता जे झालं त्यातून शिल्पी पण खूप लवकर सावरली हो, पण ते चांगलंच झालं ना. आता फक्त तिला म्हणावं की स्वतःला जरा जपून काम कर, कारण काय तिला आता आरामाची गरज आहे ना. हो देते हो निरव, पण तुम्ही आमच्या घराला दृष्ट लावू नका. आता असे कुठे सावरतोय, नाहीतर एका मागोमाग एक काही ना काही घडतच होतं. हो बरोबर आहे तुमचं, पण रोज आता सगळे घराबाहेर पडणार म्हटल्यावर घरातली सगळी कामं आता तुमच्यावर पडणार, आणि मग त्या कामाने तुम्ही थकून जाणार, आणि मग लगेच सुरू होईल, आय 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 ग माझे गुडघे दुखतात, आय आय ग माझे कंबरच दुखते, आणि मग ही सगळी चिडचिड तुम्ही माझ्यावर करणार. मी आपली बरी रिकामी बकरा सापडली आहे तुम्हाला. असं काही होणार नाहीये. घरातले सगळे आनंदी असतील ना, मग मी पण आनंदात असते. आणि आता तर माझी शिल्पी अश्विनीच्या कंपनीत पार्टनर होणार आहे. शिल्पी आणि अश्विनी दोघी खूप हुशार आहेत, आणि अश्विनीच्या बाबतीत मी अगदी टिपिकल सासू सारखी अजिबात वागणार नाही. अश्विनी जे काय करते ना ते घरासाठी करते, त्याच्यामुळे मी तिला पूर्ण सपोर्ट करणार. अरे वा, पण हा बदल तिने शिल्पीला पार्टनर करून घेतलंय म्हणून झालाय, की खरंच तुम्हाला अश्विनीला सपोर्ट करायचा म्हणून झालाय? तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण तुम्हाला सगळ्यातून वाकडेच अर्थ काढायचे असतात का? मी माझ्या सुनेला पूर्ण सपोर्ट करणार, बस. सर, टेंडरची फाईल कुठे ठेवली? कॉन्फरन्स रूम मध्ये. मग त्याला फोटोकॉपी लावू ना? हो, पण आधी माझी साईन घे. अच्छा, मी काय होतो, साईटचे पेपर्स कुठे ठेवलेत? साईटचे पेपर सेल्फ मध्ये. मग साने सरांची व्हिजिट आहे ना सर आज? हो. मग सोबत आपल्याला 2 व्हिजिटी प्लॅन करायच्या आहेत सर. हो. मग त्यासाठी मला ब्रोशर्सही तयार करावे लागतील. हो. मग व्हिजिटला मीच जायचं आहे ना? हो. मग तिकडचा प्लॅनही मलाच करावा लागेल. हो. श्रेयस सरांच्या अगेन्स्ट वारंग सर काहीतरी प्लॅन करतायत ना? हो. नाही, वारंग सर श्रेयस सरांसाठी सरप्राईज प्लॅन करतायत. ऑफिसच्या पोझिशनच्या वेळी काहीतरी ग्रँड करायचं ठरवलंय त्यांनी. हे आंबेडकर, आता सावरासावर करू नकोस. हा, तुझ्या जे इथे होतं ना ते तू बोलून टाकलं. आता बऱ्या बोलाने सगळं कबूल कर, नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. नाही, असं काही नाहीये प्रतीक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. वारंग सर श्रेयस सरांच्या विरोधात का काही प्लॅन करतील? श्रेयस सरांमुळे वारंग सरांचा किती मोठा फायदा झालाय. हे आंबेडकर, तुला काही मी मूर्खा वाटतो का? म्हणजे तू काही बोलशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेन? बघ, बऱ्या बोलाने बोलते, सगळं कबूल कर. तू काय बोलतोय प्रतीक? मला खरंच काही माहित नाही. हे बघ आंबेडकर, आता ना तू ऑफिसमध्येच म्हणून वाचलास. संध्याकाळपर्यंत वेळ देतोय तुला. बऱ्या बोलानं सगळं कबूल कर. जर नाही केलंस ना तर परिणाम फार गंभीर होतील, कळलं? जेनी ऐक ना, उद्या फार अपॉइंटमेंट्स नसतील ना तर आपण पार्लर स्वच्छ करूया. पार्लर कसं नीट नेटकं दिसलं पाहिजे. अगं हो चालेल, पण उद्या पार्टी नंतर तुला घरी काम असेल ना. पार्टी?
कसली पार्टी? अगं माहित नाही, पण मला शिल्पीचा कॉल आला होता आणि मलाही इन्व्हाइट केलंय तिने. अगं पण मला यातलं काहीच माहित नाहीये. अगं तूच म्हणालीस ना तिचे मूड स्विंग्स होत आहेत, मग बरं ठीक आहे, तिला जर यात आनंद वाटणार असेल तर करू देत पार्टी. मग तूही माझ्या बरोबरच चल ना घरी. अगं नको. ऐक ना, मी काय म्हणते, आता थोडासा वेळ आहे ना, तुम्ही घरी जाते, फ्रेश होते आणि मस्त तयार होते आणि मग येते, ठीक आहे? अरे वा, मग ठीक आहे, तू तयार हो आणि ये. मी निघू? हो चालेल, चल मी निघते थोड्या वेळात. लवकर ये ग. हो. काय झाली का तयारी पार्टीची? हो. बाबा, वा, लाइटिंग मीटिंग केलंय. आपण आईस्क्रीम आणायला जाऊया. कशाला ऑर्डर करू ना? ऑर्डरला वेळ लागेल ना, आपण पटकन जाऊन येऊ, गप्पा मारत जाऊ. ठीक आहे, चल. चल. काय कुठे कुठे जाणार? काय बाहेर जायचंय? अजिबात गरज नाहीये कुठेही जायची, मी सगळं ऑर्डर केलंय. मयू चल ना, खूप काम आहेत, मला मदत कर ना प्लीज. अगं आत्या, अरे पण जेवणाची ताटवाट्या त्याचा काही पत्ताच नाही, अजून घेतला नाही. अगं त्याचाही ऑर्डर दिला असेल ना तिनं. नाही हो बाबा, तसं नाही, पण वहिनीला उगाच त्रास नको व्हायला म्हणून मी हे सगळं ऑर्डर केलंय. आणि नंतर परत भांडी घासायचा घाट नको म्हणून मग मला असं वाटतं मयू आणि दादाच्या बर्थडे पार्टीला नाही का आपण ते पेपर प्लेट्स वापरल्या होत्या, त्या आहेच आहेत आपल्याकडे उरलेल्या, त्याच वापरूयात, म्हणजे काही टेन्शनच नाही. आत्या, तू इकडचं काम कर ना, मी बाबांना हेल्प करते, त्या पेपर प्लेट्स काढायच्या आहेत ना म्हणून. मयुरी आहे ना शिल्पी, आम्ही काढू. अरे मेसेज आला. अरे मयुरी, तो ऑर्डर वाला आलाय खाली, जा पटकन ऑर्डर घेऊन. मग तुम्ही पण चला ना खाली माझ्यासोबत. मी येऊ का तुझ्या सोबत? काही नको, तुम्ही खाली तिच्यावर गेलात ना, इथं आंब्यांची गप्पा मारत तिथेच बसाल. तुझा बघू येते आणि जा, पिशवी घेऊन जा ग. बरं आई, मला ना अजिबात आता कोणाचे मूड असे खराब झालेले नकोय. छान सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहूयात, म्हणूनच खरं तर मी ही पार्टी ठेवली आहे. शिल्पी, या पार्टीने तुला आनंद मिळणार आहे ना, होईल तुझ्या मनासारखं. श्रेयस, तिला हवी तशी अगदी पार्टी दे. अरे वहिनी पण आली. अरे वा, केवढी जोरात तयारी केली आहे पार्टीची. पण पार्टी कसली आहे ते तरी सांग. ते सरप्राईज आहे, कळेल तुला. तुझा आधी फ्रेश हो आणि छान साडी नेसून ये, जा. हा प्रतीक बोल. हे बघ मयुरी, आज कुठल्याही परिस्थितीत मला भेट, कारण मला एक माणूस सापडलाय जो या सगळ्या गोष्टींचा स्वतः विटनेस आहे. प्रतीक, पण आज पॉसिबल नाहीये माझ्यासाठी. मॉन मयुरी, कुठलं तरी कारण काढ आणि मला भेट ना. नाहीये शक्य. आज घरी पार्टी आहे, सगळे आलेत आणि मी जर त्यांना बाहेर जाण्याचं सांगितलं ना तर ती 100 प्रश्न विचारतील मला. आज नाही जमणार. मयुरी, कुठल्याही पार्टीपेक्षा हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे जास्त महत्वाचं आहे. प्रतीक, अरे समजतंय मला. मयू आले. ऐक ना, मला बोलवतायत घरी, प्लीज तू फोन करू नका, प्रॉब्लेम होईल. पण बाय 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 बाय. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. ए प्लीज प्लीज माझं ऐका ना. अच्छा अच्छा, शांत बसा बाबा, शांत बसा. ऐका, हा बोल शिल्पी, तू बोल. हा, सो तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की आजची ही पार्टी का अरेंज केली गेलेली आहे, तर त्याचं कारण म्हणजे आमची कंपनी फॉर्म झाली आणि आम्हाला मोठी ऑर्डर मिळाली, त्याच्या आनंदात ही पार्टी आजची ऑर्गनाईज केली गेलेली आहे. आता पार्टी छोटीशी आहे कारण आत्ता बिझनेस छोटाच आहे, पण जेव्हा आपला बिझनेस मोठा होईल आणि जेव्हा हे सगळे प्रॉडक्ट्स इंटरनॅशनली सुद्धा फेमस होतील तेव्हा मोठी आणि ग्रँड पार्टी करूया आपण. बरं, मी आले. अश्विनी, काय हा, मला वाटलं मन रमवायसाठी करते ही पार्टी. नाही ते उद्योग कोणी सांगितलं हिला करायला? पार्टी कशाला? हो, जरा हळू बोला ना. ती आनंदात आहे, तिला आनंदात राहू दे ना प्लीज. अर्थ आहे का याला? प्लीज. विद्युत, तुला सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन आलास का तू? हो, आणलेत ना. हे काय? बरं, तुम्ही दोघं काय घेणार आहात? आईस्क्रीम मागवलंय हा. आणि विद्युत, तुझ्यासाठी सुद्धा तुला आवडते ती कुल्फी सुद्धा मागवली आहे, येईलच इतक्यात. शिल्पी, तू आता कुठे रिकवर होऊ लागलीयस? थोडं दमानं घे.
उगाच धावपळ करू नको, सगळं त्रास होईल. काही त्रास होणार नाही मला. मला खूप छान वाटतंय. इनफॅक्ट मी खूप एक्साइटेड फील करतेय. हा बिझनेस मला खूप मोठा करायचा आहे, खूप मोठा. हे सगळे प्रॉडक्ट्स सगळ्या घराघरात पोहोचले पाहिजेत, इंटरनॅशनली फेमस झाले पाहिजेत. आणि त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेणार आहे. मी आजच वहिनीला पुढचा रोडमॅप समजावून सांगत होते. सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात तयार आहे. इतकं सगळं करायचंय, खूप काम आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी दमून कसं चालेल बरं. बरं सॉरी, मी विसरलेच. आणते. काय चाललंय का हिचं? अरे बिझनेस अश्विनीचा, तिला न विचारते ना पार्टी ठेवली. असू दे, हा बिझनेस तिचा पण आहे ना. शिल्पी पण त्यात पार्टनर आहे. बरोबर बोलली आई. इतके दिवस पार्लर हा एकच बिझनेस होता, पण आता प्रोडक्ट सुद्धा मॅन्युफॅक्चर करायचे आहेत. पार्लरमध्ये येणाऱ्या क्लायंट्सला हँडल करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना प्रोडक्ट्स बद्दल माहिती देणं, हे सोपं आहे. मग कोणीही करू शकतं हे. पण मोठमोठ्या डीलर्स सोबत मीटिंग्स करणं, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करणं, त्यांना प्रोडक्ट्स बद्दल माहिती देणं आणि आपला बिझनेस मार्केटमध्ये उभा करणं, हे सगळं हँडल करायला प्रत्येकाला नाही जमत. हे म्हणजे 4 शब्द असे क्लायंट समोर इंग्लिशचे फेकले आणि झालं, असं होत नाही ना. त्यासाठी वेगळ्या पद्धतीचं टॅलेंट असावं लागतं. मी हँडल करणार आहे हे सगळं. हा बिझनेस खरंच खूप मोठा करून दाखवणार आहे मी. सो येस, केक कापूयात आता. लेट्स सेलिब्रेट. आणते मी केक. ती प्लेट वगैरे काढायला हवी ग. एक मिनिट थांब, देते. ऍडजस्ट केलं त्याने. आंबेडकर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. बऱ्या बोलानं सगळं कबूल कर. खरंच मला माहित नाही. प्लीज मला सोड, मला प्लीज सोड. तुला सोडू? हा? तुला ना मी आंबेडकर शेवटची संधी देतोय, नाहीतर. नको नको रे, माझी लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, आणि तो वारंगला समजलं तर माझा जीव घेईल रे. आणि जर तू मला खरं नाही सांगितलंस ना आंबेडकर, तर मी तुझा जीव घेईन. कळतंय तुला? अरे तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही त्या प्रामाणिक माणसाचा बळी देताय. हा, तुम्ही त्याला फसवताय, कटकारस्थानं रस्ताय. लाज नाही वाटत का तुम्हाला? आता सगळं खरं बोल. माझ्यावर दया कर रे. तुझ्यावर दया करू? तू असं नाही ऐकणार. तुझ्या तर आता. मारू नको, मारू नको. मी सगळं काही खरं खरं सांगतो तुला. बोल. पण त्याआधी तू मला एक वचन दे. कोणतं वचन? तुला मी हे सांगितलं ते वारंग सरांना सांगू नको. तुझ्यामुळे मला काही होता कामा नाही. हे बघ आंबेडकर, तुला काही होणार नाही. तुझ्या सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. पण त्याआधी ना तुला सगळं खरं खरं सांगावं लागेल. बोल. वारंग सरांच्या नावावर खूप मोठं कर्ज आहे. ते जर त्यांनी फेडलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. चला, अश्विनी फायनली बिझनेस वुमन झाली. अरे श्रेयस, असं काय चिडवतोस तिला? उलट तुला अभिमान वाटायला पाहिजे. अरे बाबा, अभिमान आहेच मला, चिडवत नाहीये मी. पण मला ना माहित होतं की श्रेयस आणि अश्विनी कधी वेगळे नाही होऊ शकत. पण आता श्रेयस रियालिटीज आणि अश्विनी एंटरप्राइजेस हे सुद्धा एकत्र चालत आहेत पुढे. याचा आनंद आहे. आणि खरं सांगू, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. प्रतीकचा एवढा रात्री फोन? हा बोल रे. सर, मला तुमचा आवाज येत नाहीये. हा, एक मिनिट. मलाही येत नाही. एक मिनिट थांब जरा, होल्ड कर. आलोच. हॅलो. विद्युत, ते कंपनीचे डॉक्युमेंट्स आणले होतेस ना तू, ते जरा दे ना मला. शिल्पी, आता डॉक्युमेंट्स काय करायचे तुला? अगं तू एवढी छान पार्टी अरेंज केली आहेस, एन्जॉय कर ना. हो अरे, पार्टी तर एन्जॉय करतेच आहे मी, पण मला जरा ते डॉक्युमेंट्स वाचायचे होते. आणि वहिनीचा जितका शेअर आहे त्या कंपनीमध्ये तितकाच माझा पण आहे. 50-50 आहोत आम्ही. तर मला जरा एकदा जस्ट डोळ्या खालून घालायचं होतं सगळं. दे ना जरा. शिल्पी, मी तुला नंतर देतो पेपर्स. आता बघ ना, सगळ्यांचा मूड इतका छान आहे. तुला आता काम काय करायचंय? अरे त्यात कसलं आलंय काम?
दे ना ते पेपर्स, मला खरंच वाचायचे. तू ना ऐकणार नाहीस. हा बाबा. मयुरी, आईला सांग एक अर्जंट काम आलंय मला, सो बाहेर जाऊन येतोय. बरं ठीक आहे. विद्युत, अरे हे डॉक्युमेंट्स तूच बनवलेत ना? हे काय लिहिलंय यामध्ये? अरे आम्ही 50-50% पार्टनरशिप मध्ये आहोत, असं कसं काय लिहिलंय ह्याच्यामध्ये? काय झालं शिल्पी? वहिनी, हे सगळं काय आहे? हे इथे बघ, सगळं चुकीचं लिहिलंय अगं. याच्यामध्ये असं लिहिलंय की अश्विनी एंटरप्राइजेस मध्ये मला फक्त 10% पार्टनरशिप दिली जाते. हे चुकीचं लिहिलं गेलेलं आहे. वी नीड टू चेंज दिस. नाही शिल्पी, मीच विद्युतला असं लिहायला सांगितलं होतं. नाही ग वहिनी, आपलं असं कधीच बोलणं झालं नव्हतं. मी याच्यामध्ये तुझे पार्टनर असणार आहे याचा अर्थ 50-50 ना? अर्धा अर्धा हक्क असणार होता ना आपला. नाही शिल्पी, मी असं काहीच तुला बोलले नव्हते. मी फक्त एवढंच म्हणाले होते की माझ्या बिझनेसमध्ये तू माझी पार्टनर असणार. कितीची असं ठरलंच नव्हतं. ठीक आहे, मग हे काय आहे? याचा अर्थ काय? मला 10% पार्टनरशिप आणि जेनिफरला 15% पार्टनरशिप. मी इतकी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तुझ्या या सगळ्या बिझनेससाठी मी इतकी मदत केली आहे तुला, आणि मला 10%? हा कुठला तुझा भाव आहे तुझा? शिल्पी अगं काय बोलतेस तू? जेनी माझ्या बरोबर अगदी सुरुवातीपासून असोसिएटेड आहे. म्हणजे मी जेव्हा पार्लर सुरू केलं ते प्रोडक्ट बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तिने मला मदत केली आहे. आणि मी कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स पूर्ण करू शकले कारण ती त्यावेळी पार्लर सांभाळत होती. आपल्या घरी जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा पार्लर तिनेच सांभाळलं होतं ना. हे बघ, ती माझ्यासाठी बाहेरची नाहीये अगं. नाही, असं आपलं कधीच बोलणं झालं नव्हतं. माझा असा समज होता की यामध्ये आपण दोघीच फक्त पार्टनर असणार आहोत. शिल्पी, मी तुला असं कधीच बोलले नव्हते. माझं अगदी सुरुवातीपासून ठरलं होतं की आपल्या बिझनेसमध्ये जेनी पण पार्टनर असणार आहे. मी तुझ्यासाठी पार्टी ठेवली, मी एवढे कष्ट घेतले तुझ्यासाठी, आणि आज तू हे मला सांगतेस की याच्यामध्ये माझी फक्त 10% पार्टनरशिप असणार आहे. आणि ते तर सोड, माझ्यापेक्षा जास्त पार्टनरशिप तू जेनीला देतेस. अगं का? मी ठेवलेल्या पार्टीत आज तू माझाच अपमान केलास. शिल्पी, अगं एखाद्या कंपनीत 10% पार्टनरशिप असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. विद्युत, प्लीज प्लीज तू गप्प बस. जी बाई हिच्याकडे नोकरी करते तिला माझ्यापेक्षा जास्त पार्टनरशिप दिली आहे तरी सुद्धा मी काही बोलायचं नाहीये का? नकोय मला तुझी ही भीक म्हणून दिलेली पार्टनरशिप. माझं मी बघून घेईन काय करायचं ते. सर, माझी यात काही चूक नाही. चूक नाही? वारंग सरांनी जे सांगितलं तेच मी केलंय. मला माफ करा सर, मला माफ करा. किती वर्ष काम करतो एकत्र? किती वर्ष काम करतो आपण एकत्र? आणि तू माझ्यावर असं केलं आंबेडकर? लाज नाही वाटत तुला? याचं काय करू मला कळतच नाहीये. नाही, चूक माझी आहे रे. एकदा ठेच लागले ना, पण तुझं ऐकून आलं परत इकडे वारंवार विश्वास ठेवायला. अरे आंबेडकर,
माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम झाला असता ना तर बहुतेक माफ केलं असतं तुला मी, खरंच माफ केलं असतं. पण आता या सगळ्याची झळ ना माझ्या फॅमिलीला बसेल, पण ते मी सहन नाही करू शकत. वा चिरून टाकेन तुला. समजलं आंबडेकर? अरे आंबडेकर, तुला माहितीये का मला किती प्रॉब्लेम्स आहेत? हा? माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स माहितीये तुला? पण नाही, आम्ही एकमेकांची साथ नाही सोडली. माझ्या बायकोनी आणि मी एकमेकांना साथ दिली आणि सुखी आयुष्य जगत होतो, पण बजावलं नाही ना तुला. तुला आणि तुझ्या त्या वारंग तर सोडणार नाहीये मी, तुलाही सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. सर 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 शांत व्हा तुम्ही. ते आंबडेकरचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. पण त्याआधी ह्याने आणि त्या वारंगनी तुमच्या खोट्या सह्या घेऊन त्या 5 कोटीचं कर्ज घेतलंय ना केके कडून. एवढी मोठी रक्कम आपण कशी फेडणार याचा विचार करूयात. 5 कोटी